चल आज आपण बनवूयात कोठ्याची बिर्याणी। सगळ्यात अगोदर कढई टाकू द्या, एक पळी तेल टाकलं, मग त्याचे कोठे टाकले, हळद टाकली, मीठ टाकून घेतलं आणि त्याला छानसं असं हलवून घेतलं 2 ते 3 मिनिट। मग नंतर एक तांब्यावर पाणी ऍड केलं आहे, मग त्याला पण असं आपण 2 ते 3 मिनिट त्याला छानसं हलवून घ्यायचं, 10 ते 15 मिनिटं त्याला शिजू द्यायचं। मग तर कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, अद्रक, कोलम तांदूळ घेतले, अद्रक लसूणची पेस्ट घेतली। मग 10 ते 15 मिनिट हे शिजून झाले, त्याला गॅसवरून काढून घ्यायचं। मग जर एक हे ठेवलं बघून, त्याच्यात 2 पळी आपण तेल ऍड केलं। मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांद्याला छानसं असं पैकी आपण त्याला हलवून घ्यायचं आहे। मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड केला, मग त्याला पण छान पैकी असं हलवून घ्यायचं। मग त्याच्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून हलवून घ्यायचं। मग त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायचं आणि याला पण हलवून घ्यायचं। मग याच्यानंतर आपण याच्यामध्ये पनीर मसाला, मॅगी मसाला, बिर्याणी मसाला सर्व काही मसाले ऍड केलेले आहेत आणि थोडा काळा मसाला टाकून त्याला छानसं असं आपण हलवून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपण लवंग, मिरी, तेजपत्ता वगैरे सर्व खडे मसाले टाकून आपण त्याला पण छानपैकी असं 2 ते 3 मिनिट आपण याला पण असं हलवून घ्यायचं। 10 ते 15